म्हणला आमच्या बापजाद्याने म्हणला आम्ही 2-3 टर्म आमदार आहे म्हणला. किती आहे माहित नाही मला, पण 25 वर्ष झाली. तुम्ही मत दिली का नाही त्याला? 20 वर्ष झाली दिली का नाही? आणि त्यांनी तुम्हाला काय दिलं? काय दिलं तुम्हाला? तुमचं आरक्षण घालवलं. एक लेकरू गीते नावाची मुलगी आहे, त्याचं पहिलं नाव मला आठवत नाही बघा. काय गीते नावाची एक मुलगी आली होती, पंकजा गीते. त्या मुलीने एक चिठ्ठी लिहून दिली 4 वळीची, हाके सर आमचं आरक्षण वाचवा. आता त्या मुलीला किती कळलं काय कळलं माहिती नाही, पण जिनं लिहून दिलं. आज मुंडे साहेब जवळजवळ 6 ते 7 आत्महत्या कुंभार समाजाच्या, नाभिक समाजाच्या, वंजारी समाजाच्या लोकांनी, आज 6 ते 7 लोकांनी आत्महत्या केलेत. माळी समाजाच्या जास्त झालेत. हे आरक्षण गेलं. आज लोक हे बघा, मी सांगतो तुम्हाला आरक्षणाने किती फायदा होतो किती तोटा होतो, यापेक्षा तुमच्या आमच्या हक्क अधिकाराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे रिझर्वेशन तुम्हाला आम्हाला दिलं, ते आज रोजी इथल्या आमदार खासदारांनी, सर्व पक्ष प्रमुखांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन ते घालवलं. मुंडे साहेब तुम्ही बघितलंय हे आरक्षण, जसं उत्तर भारतातल्या लोकांनी हे आरक्षण मिळावं म्हणून लढाई लढली, तशी महाराष्ट्रातल्या सुद्धा काही ठराविक लोकांनी ही लढाई लढली. जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, बरोबर आहे का? दिबा पाटील, बरोबर आहे का? म्हणजे शेकाप वगैरे डाव्या पक्षांनी सुद्धा मंडळ आयोग लागू झाला पाहिजे म्हणून आंदोलन उभं केलं होतं. तुमच्या परिसरामधले बबनरावजी ढाकणे, बरोबर आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंडळ आयोग लागू होत नाही म्हणून कमी उंचीचा माणूस बबनरावजी ढाकणे त्या विधानसभेमध्ये राजदंडाकडे धावून गेले आणि विधानसभा अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पळवण्याचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय बबनरावजी ढाकणे यांनी केलं. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग थोडंफार अण्णासाहेब डांगे, मग शिवाजीराव बापू शेंडगे, ही नावं घ्यावी लागतील. मंडळ आयोग लागू हवा, गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना आरक्षण भेटावं म्हणून लढाई करणारी ही माणसं होते. आणि योगायोगानं, जबाबदारीने बोलतोय, योगायोगानं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. मंडळ आयोग देशभरामध्ये लागू होत होता. मंडळ आयोग 9 जजेसच्या खंडपीठासमोर मंडळ आयोगाला आत्ताच विरोध झाला नाही. मंडळ आयोगाला विरोध 1992 मध्ये त्यावेळी लोकांनी चॅलेंज केला. मंडळ आयोग 9 जजेसच्या खंडपीठासमोर हा मंडळ आयोग गेला. हा मंडळ आयोगाची लढाई लढताना लालू प्रसाद यादव नावाचा माणूस राम जेठमलानी या कायदे तज्ञासमोर गेला. त्या राम जेठमलानींना लालू प्रसाद यादव बोलले, राम जेठमलानी साहेब तुम्हाला ही केस लढावी लागेल. मुंडे साहेब काही चुकत असलं तर सांगा. त्यावेळी राम जेठमलानींना लालू प्रसाद यादवांनी काय सांगितलं? लालू प्रसाद यादवांनी राम जेठमलानींना सांगितलं, आमच्याकडे पैसे नाही, पण आमचे ओबीसी बांधव, माझ्या ओबीसी माता भगिनी गळ्यातला गुंज गुंज सोनं काढतील आणि तुमच्या वजना एवढं सोनं आम्ही तुम्हाला देऊ, आम्ही पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. राम जेठमलानींनी केस लढली आणि 9 जजेसच्या खंडपीठासमोर ही केस आपण जिंकली आणि 94 ला मंडळ आयोग लागू झाला. आणि हा मंडळ आयोग लागू होऊ नये म्हणून पत्रकार बांधवांनो नीट ध्यान देऊ नये का, 1994 साली मंडळ आयोग लागू होऊ नये म्हणून याच महाराष्ट्रामध्ये, या अवलादीने या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं. आता नावं सांगत नाही कोण काय बोललो कोण काय बोललो. म्हणजे रक्ताचे पाठ वाहतील जर मंडळ आयोग महाराष्ट्रात लागू केला तर. ही झाली 94 ची गोष्ट. देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. 1950 साली घटना अस्तित्वात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण दिलं होतं. हे आरक्षण लागू झालं पाहिजे म्हणून बाबासाहेब कायदे मंत्रिपदावर असताना सुद्धा आग्रही होते. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरदार वल्लभभाई पटेल, पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे सगळ्या मंडळींनी प्रश्न विचारला, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, ज्यांच्या बाबतीमध्ये
छूत अचूतपणा पाळला गेला ते आम्ही समजू शकतो. तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, जे जंगलामध्ये राहिले त्या माणसांना तुम्ही एसटीचं आरक्षण दिलं ते आम्ही समजू शकतो. पण बाबासाहेब, तुम्ही गावगाड्यातल्या या ओबीसींना का आरक्षण देताय? त्यांच्या बाबतीमध्ये कुठं छूत अचूतपणा पाळला गेला होता? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संसद सभेसमोर बोलले, मी गावगाड्यातल्या दलितांना आरक्षण सूचीबद्ध कायद्याने दिलं, मी आदिवासींना आरक्षण सूचीबद्ध कायद्याने दिलं, पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी मेंढपाळ बांधव राहतोय, बंजारा तांड्यावर राहतोय, वंजारी डोंगराच्या कुशीला राहतोय, बेरर रामोशी डोंगराच्या कुशीला राहतोय. गावगाड्यामधला बलुता अलुता भटके मुक्त जाती जमाती आजही इथल्या व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यांना शिक्षण द्यायचं असेल, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल, त्यांना या लोकशाहीमध्ये आम्हीही या भारत देशाचे नागरिक आहोत, आम्हाला ही समतेची वागणूक मिळाली पाहिजे, असं जर या लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण व्हायची असेल तर मला या ओबीसींना सुद्धा आरक्षण द्यावं लागेल. नाही, इथल्या लोकांनी ऐकलं नाही, इथल्या व्यवस्थेने ऐकलं नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या आरक्षणासाठी राजीनामा दिला, महिलांच्या कायद्यांसाठी राजीनामा दिला, हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला. आता 2025 साल आहे, हेच शरदचंद्रजी पवार मंडळ यात्रा काढायला चालले. ऐका 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 ऐका, काय थोडस तात्विक बोलतो, काय हवाने सगळं ओढून ठेवलेलं आहे, रान उभं तासं घातलेले, त्यामुळे मी थोडीशी आडवी तासं घालून जरा चांगल्या भाषेत बोलायचं मी ठरवलंय आज. काय आहे, अहो लय महानग म्हणते हाकेसर संविधानिक बोलत होतं आणि अलीकडं हाकेसर जर आक्रमकच बोलायला लागलंय. नाही नाही, ऐका ना, काय आपल्या लेखी बाळी माता भगिनी मागं बसले. आपण संविधान मानणारी माणसं आहोत. आपण बघा, भांडायचं म्हणजे आपण काही कमी आहे का? आपण गेवराईमध्ये जाऊन दंड चौपटला गेलाय. सुनील कुठे? सुनील हे बघा, वर्ण चपला आणि दगडाचा मारा होत होता त्यावेळी हा सुनील, आमचे बळीराम तात्या, आमचा पवन करवर, आमचे उघडे साहेब, अजून आमचे आता काय नाव जातो ना मला तुमचं, उघडे साहेब, त्यांचं नाव बजरंग बलभीम बारगजे, बजरंग सानप साहेब. अरे आम्ही 8-10 माणसं होतो. किती माणसं होतो? 8-10. आणि वरती बिल्डिंग वरती बसून वरती खिडक्यातनं दारातनं वरनं दगड मारत होते आणि शटर खाली वळत होते. अरे पळपुट्यानो, आम्ही पुन्हा 4च दिवसात त्या चौकामध्ये गेलो. असं द्या घ्या सांभाळून, घ्या त्यांच्या गळ्यात हार घाला, बरं त्यांच्या गळ्यात हार घाला बरं का. काय आहे, 11 पदर जातीय. आमचा दिवसच या गोष्टीने चालू होतोय. सकाळी उठल्या आम्हाला लागती का नाही? आता परत कोणतरी गैरअर्थ काढलं बरं का. हा बरं का, माझं म्हणणं, अरे भाषण बघा, पत्रेवर येऊ द्या राहू, गाडी पाऊस पण थांबलाय, जरा 1-5 मिनिटं बोलतो आणि भाषण का बोलतो बरं का. पवार साहेबांनी मंडळ यात्रा काढली. त्या मंडळ यात्रेचा आणि पवार साहेबांचा काही संबंध नव्हता. जबाबदारीने बोलतोय, बरोबर आहे का? थांबा ना. त्या मंडळ यात्रेचा आणि पवार साहेबांचा काही संबंध नव्हता. मुंडे साहेब मंडळ आयोगाच्या 38 शिफारशींपैकी फक्त 2 शिफारशी या भारत देशामध्ये लागू झाल्या. अजून 36 शिफारशी या भारत देशामध्ये मंडळ आयोगाच्या लागू झाल्या नाही. गावगाड्यामधल्या पंचायत राजमध्ये एखादा सरपंच ओबीसीचा होतोय, एखादा पंचायती समितीचा मेंबर ओबीसीचा होतोय, एखादा झडपी मेंबर होतोय, एखादा नगरसेवक होतोय आणि कुठं तरी एखादा महापौर ओबीसीचा होतोय. पण गड्यांच्या बुडाला आग लागल्या. गडी म्हणतात, गावाचं पाटील आम्ही, गावाचं वतनदार आम्ही, गावाचं जागीरदार आम्ही, गावातलं कारखानदार आम्ही, पण सरपंच पद यावर्षी ओबीसीला पडले. म्हणजे एखाद्या मेंढपाळाचं, बंजाराचं, वंजारी समाजाच्या माणसाच्या हातून झेंड्याची दोरी ओढली जाते. हे
नाही, याला शिक्षण नोकऱ्यातल्या आरक्षणाची गरज नाही. शिक्षणासाठी एससीबीसी दिलं, नोकऱ्यांसाठी एससीबीसी दिलं, ईडब्ल्यूएस दिलं, तरुण पोरं इथं उपस्थित आहेत. पण आमच्या चौथी नापास जरांगेला एससीबीसी नकोय, ईडब्ल्यूएस नकोय, आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे. का पाहिजे माहितीये का ओबीसी मधनं आरक्षण? गावागावामध्ये तुमची आमची पोरं, तुमची आमची माणसं कुठंतरी निर्णय प्रक्रियेमध्ये यायला सुरुवात झाली. मगाशी आबा तुम्ही 54,000 म्हणला, 56,000 जागा तुमच्या आमच्या आहेत. किती जागा? 56,000 न्यायालयाने तुम्हाला परत दिल्या. पण आता या गव्हर्नमेंटनं जो GR काढला, जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन काढला, एका बाजूला हे सरकार तुम्हाला सांगताय की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही. कालच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला, आम्ही कळमनुरीमध्ये लाखाचा मोर्चा काढला. एका बाजूला म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, आणि दुसऱ्या बाजूला सर्टिफिकेट वाटायचा सरकारनं प्रोग्राम लागू केला, सरकारनं सर्टिफिकेट वाटली. आतापर्यंत तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात, तुम्हाला कुणी विजयंतीचं, ओबीसीचं, एससीचं, एसटीचं सर्टिफिकेट इतक्या सरकारी अधिकाऱ्यानं तुम्हाला कधी दिलं का? कुणी दिलं असलं तर हातवर करून सांगा. तहसीलदारानं बोलवलंय, प्रांतानं बोलवलंय, आणि तू बाबा आदिवासी समाजातला आहेस, तू बाबा कातकरी समाजातला आहेस, तू बाबा भिल्ल समाजातला आहेस, तू बाबा गावगाड्यातला चर्मकार समाजाचा आहेस, नाभिक समाजाचा आहेस, गावगाड्यातल्या भोई समाजाचा आहेस, तू बंजारा समाजाचा आहेस. दिलं सर्टिफिकेट तुम्हाला कुणी गावगाड्यातल्या माणसाला कुठल्या अधिकाऱ्यांनी? मग हे सरकार कुणाचं? सरकारला असं सर्टिफिकेट वाटायचा अधिकार आहे का? नाही. मुख्यमंत्री महोदय, आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही का? आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण हे सरकार करू शकत नाही. परत एकदा मी वाक्य तुम्हाला म्हणून दाखवतो, तुमच्या हक्क आणि अधिकाराचं आणि आरक्षणाचं संरक्षण हे सरकार करू शकत नाही. यांनी तुमचं आमचं आरक्षण घालवलंय. मग आता प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला कोर्टात जाऊन कोर्टामध्ये न्याय मागावा लागत असेल तर मग आपण कुठली माणसं निवडून दिली? हीच दिली. चुकीची माणसं दिली का नाही? बजरंग सोनवणे किती शिक्षण झालंय? धन्यवाद. बघा, परत म्हणसाल, परत काय म्हणसाल तुम्ही? हाके सर तुम्ही उमेदवार दिलाय. हे बघा, तो तुमचा आमदार काय बोलला माहितीये का काल परवा? आता तुम्ही म्हणताय मागाय. मी तुमचा आभार व्यक्त यासाठी करतो. आम्ही बळीराम तात्यांच्या मंडळींना आम्ही कुठं उभं केलं? तुमच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये, घनसावंगीमध्ये. काल भुजबळ साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं. काय मत व्यक्त केलं? की जरांगेंच्या पाठीमागे पवार साहेबांचे आमदार उभे होते. आपण किती दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये सांगतोय? आम्ही फक्त सांगत नाही, जे आमदार जरांगेच्या मागे उभं राहिले त्यांना विधानसभेचा अगोदर चॅलेंज केलं की आम्ही राजेश टोपेला निवडून येऊ देणार नाही. पाडलं की नाही? नेपाळला पाठवतोय. अरे याला आपण युगांडाला पाठवू, युगांडाला. भुजबळ साहेबांना नेपाळला पाठवा म्हणतोय का? याला कुठे पाठवू माहितीये का? याला केनियामध्ये पाठवू, घानामध्ये, टांझानियामध्ये पाठवू, टांझानियामध्ये. दोन्हीच बनवतंय काय? चला बरं ऐका. हे बघा, आता काय बोलावं? शिक्षणावर बोलावं, इथं माता भगिनी बसलेले आहेत. आपल्या आरक्षणावर बोलावं, आपल्या हक्क अधिकारावर बोलावं. कशावर बोलायचं आणि किती बोलायचं? दिवसभर महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रबोधन करतोय, महाराष्ट्रातली लोक जागी करतोय. आता मी गेवराईमध्ये उभा आहे म्हणजे थोडस बघावं लागेल.